खर तर जीवनाचा प्रवास काय आणि आपण जो प्रत्यक्षात देहरूपाने जो करतोय, शरीराने जो करतोय, तो संसार प्रपंचाचा प्रवास काय बर का? कोणताही प्रवास करायचा म्हटल्यानंतर प्रवाहाच्या बरोबर जर आम्हाला जायचं असेल तर त्यासाठी काही लागत नाही. विशेष म्हणजे असं काही प्रयत्न करावे लागत नाहीत किंवा त्यासाठी विशेष काही लागत नाही माऊली, बरं का? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर प्रवास करायचा आहे तर मग मात्र त्यासाठी आम्हाला स्वतः हातपाय हलवावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, बरं का? आम्ही स्वतः तो विचार करावा लागतो की मला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं आहे. त्याचं स्मरण ठेवून, त्याची आठवण ठेवून आम्हाला तो प्रवास करावा लागत असतो, बरं का? आणि जर या भवसागरामध्ये तुम्हा आम्हाला तरायचं आहे, हा भवसागर जर तुम्हा आम्हाला पार करायचा आहे, ज्या ठिकाणी आपलं उगम आहे त्या उगम स्थानापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं आहे, त्या उगम स्थानाला जर आपल्याला प्राप्त व्हायचं आहे, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपलं मन देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे आणि आपली बुद्धी देवाच्या ठिकाणी स्थिर केली पाहिजे. कारण माणसाच्या जीवनाचा समतोल जो आहे ना, तो पहिला म्हणजे मनावर आणि दुसरं म्हणजे बुद्धीवर, बरं का? मन आणि बुद्धी. खर तर मन आणि बुद्धी अर्पण करणारे भक्त देवाला आवडतात. ह्या 12व्या अध्यायामध्येच पुढे भगवंत मार्गदर्शन करत असताना म्हणतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धीर्यो मद्भक्त समे प्रिय. मन आणि बुद्धी अर्पण करणारे भक्त देवाला आवडतात. ज्याच्यावर आमच्या जीवनाचं समतोल आधारित आहे, आमचा प्रवास ज्याच्यावर अवलंबून आहे, आधारित आहे, ते मन आणि बुद्धी आम्ही देवाच्या चरणी स्थिर केली पाहिजे, मन अर्पण केलं पाहिजे. म्हणजे काय होईल? निवेशिसी मयव अतरोधवन संशय, मला सहज स्थिती ती प्राप्त होईल. आमचा प्रवास सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या नळगाव गावातील हे पितांबरी परिवार आणि पितांबरी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सुनीता रमेश पितांबरी आईसाहेबांचं बुधवार दिनांक 27/5/2026 रोजी देहावसन झालं. त्यांचं दुःखद असं निधन झालं आणि आज त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खर तर जन्म दुःखाचं मूळ सांगितलेलं आहे, बरं का? जन्म दुःखाचं मूळ. जन्माला येणाऱ्यालाही दुःख, जन्म देणाऱ्यालाही दुःख आणि ज्याच्याकडे जन्माला आलाय त्यालाही दुःख. फक्त तात्पुरतं सुख वाटतंय, तात्पुरतं सुख वाटतंय. माऊली, मुलगा जर जन्माला आला ना तर आमचा आनंद गगनात मावत नाही. ज्यांच्या घरामध्ये जन्माला येतोय त्यांचा नाही, मुलगा जन्माला आल्यानंतर आनंद गगनात मावत नाही त्यांचा. पण कालांतराने त्या मुलीकडून, त्या मुलाकडून त्या आई वडिलांना दुःख प्राप्त होत असते. जिने जन्माला घातला, ज्याने जन्माला घातला त्याला तर दुःख आहे. जो जन्माला आलेला आहे त्याचं काय? त्याचंही आयुष्य दुःखातच आहे, त्याचंही आयुष्य दुःखातच आहे. दैवजाते दुःख भरले दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दैवजात दुःखे भरले,
दोष ना कोणाचा. काय हे आमच्या आयुष्याचं वस्त्र विणत असतानाच भगवंताने काय केलंय माहितीये का? एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे सांगितलेले आहेत. 100 धागे दुःखाचे. इथे बसलेल्यांपैकी कोणाला दुःख नाही बरं? आपण जेवढे बसलोय तेवढ्यांपैकी दुःख कोणाला नाही बरं? प्रत्येकाला दुःख आहे. कसलं ना कसलं दुःख आहे प्रत्येकाला. प्रत्येकाला दुःख आहे, कसलं ना कसलं दुःख आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये किती दुःख असावं, किती दुःख असावं माणसाच्या आयुष्यामध्ये. ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, जरा त्या आई साहेबांकडे बघा. दुःख नाही, दुःखाचे डोंगर दिसतील. डोंगर, दुःखाचे डोंगर दिसतील. खऱ्या अर्थानं संसाराला कुठे सुरुवात व्हावी नाही व्हावी, एक आनंदी वातावरण कुठे आयुष्यामध्ये निर्माण व्हावं नाही व्हावं, तर पतीने या जगाचा निरोप घ्यावा, पती सोडून जावं. त्या पितांबरी परिवारातील आमचे मारुती बाबाच ना, मारुती बाबा असतील, अधिक करून आमचे संतोष दादांचे पिताश्री असतील, काय नाव बोला त्यांचं, बारको बाबा असतील, यांचे भाऊ ना रमेश दादा. 3 भावांपैकी एक भाऊ भावांना सोडून जातो, ते दुःख आहे. पत्नीला पती सोडून जातो, ते दुःख आहे. मुलाला बाप सोडून जातो, ते दुःख आहे. बरं का? अशी अनेक संकट, अनेक प्रसंग आले, अनेक प्रकारचं दुःख आयुष्यामध्ये आलं. किती दुःख असावं, किती दुःख असावं. त्या दुःखाचे डोंगर आम्ही ओलांडत असतो, त्या दुःखाचे डोंगर आम्ही पार करत असतो. घाबरत नाही आम्ही त्या दुःखाला. कारण आम्ही एक म्हण वाचलेली असते, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवल दिसत नाही. मौली, अशी काही माणसं समाजामध्ये आम्हाला पाहायला मिळतात की त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाची हिरवल त्यांना पाहायला मिळालीच नाही. फक्त दुःखाचे डोंगर ओलांडत बसायचं, दुःखाचे डोंगर ओलांडत बसायचं. कशाच्या आशेने? तर आम्हाला कुठेतरी सुखाची हिरवल पाहायला मिळेल. 100 धागे दुःखाचे आम्ही सहन करावे कशासाठी? कुठेतरी भगवंताने एक धागा सुखाचा जो आमच्या आयुष्यामध्ये ठेवलेला आहे ना, तो एक धागा सुखाचा आम्हाला मिळेल या अशा अपेक्षेने आम्ही आमचं जीवन जगावं. आम्ही 100 धागे दुःखाचे सहन करावे. पण ज्या सुखाच्या धाग्याच्या अपेक्षाने आम्ही आमचा जीवनाचा प्रवास करतोय ना, तो सुखाचा धागा कधी अनुभवालाच मिळावा नाही, असंही काहींचं आयुष्य आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यापैकीच एक खऱ्या अर्थानं ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या पितांबरी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सुनीता रमेश पितांबरी. या पितांबरी परिवाराने चांगल्या प्रकारे आधार दिला, सहकार्य केलं. भावांकडे असताना तिकडे चौधरी परिवाराने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आधार दिला, सहकार्य केलं, आधार देण्याचं काम केलं. बरं का? पण असं म्हणतात सगळ्याच गोष्टी माणसाच्या हातात नाहीत ना, नाही का माऊली? सगळ्याच गोष्टी माणसाच्या हातात नाहीत. बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की त्या देवाने देवाच्या हातात ठेवलेल्या आहेत. बरं का? आणि अध्यात्माच्या दृष्टीने जर पाहायला गेलं, भक्तीच्या दृष्टीने जर पाहायला गेलं, तर मग असं कधी कधी वाटतंय आजचा प्रवास, आजची क्रिया, आजचं सगळं काही बघितलं, आजचा युग बघितलं, वातावरण बघितलं, जगणं वागणं बघितलं माणसाचं, तर मग मनापासून असं वाटतंय की काही गोष्टी देवाने देवाच्या हातात ठेवल्यात म्हणून जग चाललंय. पुढे सांगू का? काही गोष्टी देवाने देवाच्या हातात ठेवल्यात म्हणून माणूस जमिनीवर आहे, म्हणून माणूस जमिनीवर आहे.
अन्यथा माणसाचे पायही जमिनीला लागले नसते माऊली, पायही जमिनीला लागले नसते. काय जगणं वागणं आहे बघा ना आज माणसाचं. भगवंताने जन्माला घालताना निर्मळ स्वच्छ अवस्थेमध्ये जन्माला घातला. मन बघा कसं असते लहान मुलाचं, लहान मुलाचं मन बघा कसं असते बरं का. त्याला एखादा कागद द्या नाहीतर कागदाची नोट द्या, काय जेव्हा वातावरण निर्माण होतंय त्या वातावरणाचा स्पर्श त्याला होतो ना, मग तो बोलतो आमची वस्तू आहे ती न्यायची नाही. सुरुवातीला त्याच्या समोरून जरी काही घेऊन गेलो तरी त्याला काही फरक पडत नाही, कारण त्याच्याकडे त्या वस्तूविषयी त्या व्यक्तीविषयी ममत्व निर्माण झालेलं नसतंय. जेव्हा व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी माणसाच्या त्या मुलाच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे ना, मग तेव्हा मात्र ते कोणाला हात पण लावू देत नाही, त्या वस्तूला हात पण लावू देत नाही बरं का. आणि मग ते ज्याप्रमाणे त्याला संग होईल, ज्याप्रमाणे त्याला मित्र मिळतील, ज्याप्रमाणे त्याला त्याची बसवूट होईल ज्या माणसांमध्ये, त्याप्रमाणे त्याच्याकडे ती कर्म पाहायला मिळतात, ते विचार पाहायला मिळतात बरं का माऊली. आयुष्य आमचं मनावर अवलंबून आहे, आमच्या बुद्धीवर अवलंबून आहे. आयुष्याचा प्रवास आमच्या मनावर आमच्या बुद्धीवर अवलंबून आहे बरं का. तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय, कुठल्या जागेवर बसताय, कोणाचं ऐकताय, कोणाची संगत तुम्हाला आहे, या सगळ्या गोष्टींवर आपला प्रवास अवलंबून आहे. जे वातावरण आज आपल्याला दिसतंय ना माऊली जगामध्ये, त्या वातावरणाबरोबर जर आपल्याला वाहत जायचं असेल, काही करावं लागत नाही. काय करावं लागतंय? कलियुग ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे जर आम्हाला वागायचं असेल, जगायचं असेल, मला सांगा काय त्रास आहे? त्रास काय आहे? पण विरुद्ध दिशेने जर वाटचाल करायची आहे ना बरं का, विरुद्ध दिशेने जर आम्हाला प्रवास करायचा आहे, त्रास आहे, कष्ट आहे. ते सगळं सर्व काही सहन करावं लागतंय माऊली, सर्व काही सहन करावं लागतंय बरं का. काही नाही, प्रवाहाबरोबर जायचं असेल तर नुसतं अंग सोडून दिलं ना पाण्यामध्ये, तो बरोबर जातो. त्याला काही हातपाय हलवावं लागत नाही, त्याला काही प्रयत्न करावे लागत नाही, त्याला काही मार्गदर्शनाची गरज नाही, कोणी सांगायची गरज नाही, जातोय आपला. उगमाकडे जर जायचं आहे, उगमाला जर प्राप्त व्हायचं आहे, तर त्यासाठी आम्ही स्वतःहून हातपाय हलवले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत. मोठमोठ्या धारा फोडून दमशाक लागेल, त्रास होईल, पण मोठमोठ्या धारा फोडून तिथपर्यंत आम्हाला पोहोचायचं बरं का. जन्मताची अवस्था जर पाहायला गेलं तर जीवाची आहे का शिवाची आहे? जन्माची अवस्था काय आहे, जीव का शिव? कुठलाही वाईट विचार जर त्याला स्पर्श करत नाही, कुठलीही वाईट वासना जर त्याला स्पर्श करत नाही, कुठलाही वाईट गुण जर त्याला स्पर्श करत नाही, तर असं म्हणायला हरकत नाही शिवाने शिवाला जन्म दिलेला आहे. काय देवाने देवाला जन्माला घातलेला आहे. पण कुळीवाडी कुबुद्धीवाडी असं म्हटलेलं आहे. जसा देहाने वाढत जातो, जसा शरीराने वाढत जातो, तशा बऱ्याचशा गोष्टी वाढल्या जातात, बऱ्याचशा गोष्टी त्याला स्पर्श करतात आणि मग जीवामध्ये रूपांतर होतंय त्याचं. अज्ञानाने स्पर्श केला, अंधश्रद्धेने स्पर्श केला, भ्रमाने स्पर्श केला, मायेने स्पर्श केला, देहबुद्धीने स्पर्श केला, मग जीवावस्था प्राप्त झाली त्याला. मी देह म्हणून कार्य करायला लागला. मी देह एकदा आमच्या मनामध्ये विचार आला, संकोचित वृत्ती निर्माण झाली, स्वार्थ आला माणसाच्या मनामध्ये.
उदाहरणं अनेक आहेत मौली. किती स्वार्थी आहे माणूस, अनेक उदाहरणं आहेत. ती उदाहरणं देता देता 1.5 तास जाईल. एक उदाहरण पाहायचं. माणूस जर गेला ना, एखादा माणूस जर आमच्यातला निघून गेला ना, तर त्याचे कपडे सुद्धा आम्ही आमच्या घरात ठेवत नाही. खरंय की खोटंय सांगा? काय त्याचा बिछाना, बाबा खरं आहे ना, त्याचा बिछाना, त्याचे कपडे, बऱ्याचशा काही गोष्टी. आणि आता कोणी भूत टाकले आमच्या डोक्यात काय माहिती, मेलेल्या माणसांचे फोटो घरात ठेवू नका. अरे त्यांची जमीन चालते तुम्हाला, त्यांचं घर चालते तुम्हाला, त्यांचा पैसा अडका चालतो तुम्हाला, त्यांची प्रॉपर्टी संपत्ती चालते तुम्हाला, त्यांचे फोटो जमत नाही, त्यांच्या आठवणी जमत नाही. जे आमच्या फायद्याचं आहे ते आम्ही सोडत नाही. स्वार्थ अशा कितीतरी गोष्टी आहेत मौली, कितीतरी अशा गोष्टी आहेत. कलियुगात कार्य करत असताना जर त्या युगाने आम्हाला स्पर्श केला मौली, तर फक्त स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थच त्या ठिकाणी आम्हाला स्पर्श करत असतो. बरं का? प्रत्येकाच्या आयुष्यातले सगळ्यात पहिले गुरु जर कोण असतील तर आमचे आई वडील. सगळ्यात पहिले गुरु आई वडील. बोलता येत नव्हतं, बोलायला त्यांनी शिकवलं. चालता येत नव्हतं, हाताला धरून त्यांनी चालायला शिकवलं. खाता येत नव्हतं, घास वळवायला त्यांनी शिकवला. मंदिरापर्यंत नेऊन, याला देव म्हणतात, हे मंदिर आहे, हा देव आहे, हात जोडायला त्यांनी शिकवलं, नमस्कार करायला त्यांनी शिकवलं. आई वडील कितीही अशिक्षित असू द्या, आई वडील कसेही असू द्या, मुलाला शिकवण देताना, मुलीला शिकवण देताना कधीही वाईट शिकवत नाही, कधीही वाईट शिकवत नाहीत. उलट आर्थिक कधीतरी एखादा बाप तंबाखू चोळत असेल, मळत असेल आणि मुलाने बघितलं ना, मुलगा जर निरीक्षण करत असेल तर तो बाप लगेच तिथे बोलतो, हे दादा मला घाण सवय लागली, तुला लावून घेऊ नको. आई वडील कधीही चुकीचं मार्गदर्शन करत नाहीत मुलांना. आई वडील कधीही चुकीचं सांगत नाहीत. हितोपदेश करणारे फक्त 3. हिताचा उपदेश करणारे फक्त 3. एक देव, दुसरे संत आणि तिसरे आई वडील. याच्या व्यतिरिक्त कोणीही नाही. याच्या व्यतिरिक्त स्वार्थ. आमच्यावर निष्कामतेने, निरापेक्षेने प्रेम करणारे फक्त 3च. काय? एक म्हणजे देव, दुसरं म्हणजे संत आणि तिसरे म्हणजे आई वडील. बघा, देवाने माणूस म्हणून जन्माला घातला, नरदेह दिला आम्हाला, मनुष्य देह दिला, पाप पुण्य समकृत आमग नरयुषुजी आहे ती. कशासाठी दिला? हेतूत मग काहीतरी उद्देश आहे. प्राणी पक्षी जे आले ते कर्माप्रमाणे, विचाराप्रमाणे. माणूस जो आहे ना, तो भगवंताने काहीतरी वेगळ्या विचाराने निर्माण केलेला आहे. हेतूत मग काहीतरी हेतू वेगळा आहे निर्माण करण्याच्या, ही योनी निर्माण करण्याच्या मागे. बरं का? ज्यासाठी आम्हाला नरदेह दिलेला आहे, ज्यासाठी हा मनुष्य देह आम्हाला भगवंताने दिलेला आहे, मला सांगा ते कार्य आमच्याकडून घडतंय का? देव कार्य, देश कार्य आणि धर्म कार्य हे मुख्य कर्म आहेत, हे मुख्य कार्य आहे. या भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 80. देखा अनुक्रमा आधारे स्वधर्मो जो आचरे, तो मोक्षो तेणे व्यापारे निश्चित पावे. हीच आमचे सांगणे आणि हीच आमची प्रार्थना, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे सांगणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आयुष्यात तेवढं जरी जमलं तरी देहाचं सार्थक झालं, आयुष्याचं सार्थक झालं.
देवासारखं वागावं, संतांसारखं वागावं, नाही जमलं माणसाने माणसासारखं तरी वागावं. सार्थक झालं आयुष्याचं, जीवनाचं सार्थक झालं. तसं तरी वागायचा प्रयत्न केला पाहिजे, तसं तरी जगायचा प्रयत्न केला पाहिजे. नाही करत देव कार्य नाही घडत, धर्म कार्य नाही घडत. अधर्माने वागतोय, अनितीने वागतोय, तरी देवाने आम्हाला ठेवलंय, नवे नवे देव आम्हाला सांभाळतोय, हे आमचं मनभाग्य आहे. काय एक 15 दिवसापूर्वी एकाने नवीन ट्रॅक्टर काढला, एक शेतकऱ्याने आणल्यानंतर त्याने लगेचच जमिनीमध्ये सुरुवात केली उखळण करायला, काय असेल ते माती व्हायला वगैरे काय असेल ते. त्या 15 दिवसामध्ये तो ट्रॅक्टर 5 ते 7 वेळा जवळजवळ बंद पडला आणि काय खरखर खरखर काहीतरी करायला लागला. परवा नेऊन परत केला कंपनीला, हा नाही पाहिजे, हा नाही पाहिजे, नवीन आहे ना, नाही पाहिजे. ज्या कामासाठी आणलेली वस्तू उपकरण ते काम जर करत नसेल तर एक दिवस पण आम्ही आमच्या घरी ठेवत नाही. मरेपर्यंत भगवंत आम्हाला सांभाळतोय, हे आमचं मनभाग्य आहे. काय जो देव आम्हाला सांभाळतोय, जो देव आम्हाला सामर्थ्य देतोय, जो देव आम्हाला बळ देतोय, त्या देवाला सुद्धा काहीतरी बोलणारे, देव नाहीच आहे म्हणणाऱ्यांना सुद्धा तोच देव सांभाळतोय, हे आमचं मनभाग्य आहे. तुमचं मनभाग्य आहे. हिताचं कार्य सांगणारे, निष्कामतेने निरापेक्षेने आम्हाला सांभाळणारे, आमच्यावर प्रेम करणारा एक देव, दुसरे संत, कोणी निंदा अथवा वंदा, त्यांचं येणं कशासाठी असतंय? जगाच्या कल्याणात संताच्या विभूती, देह कष्टमिती परोपकार आहे. काय बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. येणंच त्यासाठी असतंय त्यांचं, बरं का. हितोपदेश करण्यासाठी येत असतात. त्यांना त्रास देणाऱ्यांना सुद्धा हिताचंच मार्गदर्शन करतात ते संत. त्यांचा अपप्रचार करणाऱ्यांना सुद्धा हिताचाच उपदेश करतात ते संत. त्यांची निंदा नालिस्ती करणाऱ्यांचं सुद्धा हितच साधण्याचं मार्गदर्शन करतात ते संत, बरं का. आज 5-5, 7-7 मुलं ज्यांची आहेत, ते आई वडील दोघेच जण वेगळे राहतात. तुम्हाला एक नाही, दोन नाही, 100 उदाहरणं दाखवेल. किती? 100, बरं का. पण 2 आई वडील 5-5, 7-7 मुलांना सांभाळतात, कंटाळत नाही, कंटाळत नाही, त्रासत नाहीत. 10-10, 12-12 मुलं सांभाळणारे आई वडील इथे बसलेले असतील. काय तुम्ही त्यांचा चांगला विचार करावा, वाईट विचार करा, पण आई वडील मुलांचा कधीही वाईट विचार करत नाही, कधीही वाईट विचार करत नाही. जेव्हा जेव्हा आमचे वडील, जेव्हा जेव्हा आमची आई देवाच्या समोर हात जोडून उभी राहते ना, तेव्हा तेव्हा आई वडील स्वतःसाठी कधीही काही देवाकडे मागत नाहीत. हात जोडून उभे राहिले, मागायची वेळ आली की जेव्हा जेव्हा मागतात तेव्हा तेव्हा फक्त मुलांसाठीच मागतात, आणि मुलांच्या समाधानामध्ये त्यांना समाधान वाटत असत. मुलांचं जगणं वागणं पाहून ते आनंदी असतात, त्यांचं आनंदी जगणं वागणं पाहून, बरं का. संतांना शरण गेलो पाहिजे आम्ही, देवकार्य केलं पाहिजे आम्ही, धर्मकार्य आम्ही केलं पाहिजे, या उद्देशाने आम्हाला हा नरदेव भगवंताने दिलेला आहे. याचसाठी हा नरदेव आम्हाला भगवंताने दिलेला आहे. जीव म्हणून जरी जन्माला आलो असेल किंवा जीव ह्या अवस्थेला जरी आम्ही प्राप्त झालो असेल, तरी आम्ही परमार्थ याच्यासाठी करायचा आहे, शिव अवस्थेला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे.
का करायचंय परमार्थ? भक्ती का करायची आहे? शिव अवस्थेला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे. सोपं आहे, अतिशय सोपं आहे, काही कठीण नाही. लोकांनी कठीण करून ठेवलंय ते, नको त्यांनी कठीण करून ठेवलंय ते. नको त्या कठीण गोष्टींना आम्ही बळी पडतोय ना, म्हणून आम्हाला कठीण वाटतंय ते. तुकोबांना अनुभवा, मग तुम्हाला कळेल परमार्थ किती सोपा आहे. मौलींचा विचार करा, शांती ब्रह्मनाथ महाराजांचा विचार करा, जनाबाई कान्होपात्रा बहिणाबाईंचा विचार करा, मग आपल्याला अनुभव येईल परमार्थ किती सोपा आहे. 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करून बद्ध अवस्थेला प्राप्त झालेल्यांचा काय विचार करता दादा? परमार्थ मुक्त होण्यासाठी करतोय, देवाचं नामस्मरण मुक्त होण्यासाठी करतोय, भक्ती मुक्त होण्यासाठी करतोय. पण हे सगळे करत असताना जर पुन्हा बद्ध अवस्था प्राप्त होत असेल, त्यांचा आदर्श आम्ही घ्यावा का? त्यांचा विचार तरी आम्ही करावा का? खरा मुक्त अवस्थेसाठी परमार्थ केला माझ्या तुकोबांनी, माऊली ज्ञानोबांनी, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी, संत शिरोमणी गोरोबा काकांनी, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी खऱ्या मुक्त अवस्थेसाठी परमार्थ केला. मुक्त अवस्थेसाठी. आता मुक्त व्हायचं म्हटल्यानंतर महत्वाचा भाव त्या ठिकाणी महत्वाचा आहे बरं का. कारण भक्तीमध्ये भावाला खूप महत्व आहे. तो सखा आहे का चुलत आहे तो देव ठरवतो. आपला भाऊ नाही हो का. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलो नाही. भावाची कारण. आमचा गैरसमज काय झालाय माहितीये का? आम्ही जेवढी महागडी सुगंधी अगरबत्ती देवाला लावणार तेवढी देवाची आमच्यावर जास्त कृपा होते. पाम तेलाचा जे दिवा लावतात ना त्यांच्यावर कृपा होईल की नाही होईल माहित नाही, पण तुपाचा दिवा जे लावतात ना अपेक्षा करतात कृपेची. संत म्हणतात आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण परमार्थ करावा. ऐका, परमार्थामध्ये तुमची परिस्थिती बघितली जात नाही, परिस्थितीला महत्व नसतो. परमार्थामध्ये मनस्थितीला महत्व आहे. दिवा लावताना तुमची मनस्थिती काय आहे, अगरबत्ती दाखवताना तुमची मनस्थिती काय आहे, भक्ती करताना ग्रंथ वाचन करताना आपली मनस्थिती